मंडळींनो, आज आम्ही आमची टीम तुमच्या गावामध्ये तुमच्या गल्लीमध्ये वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे झाडे लावा झाडे जगवा हा विषय घेऊन आज आम्ही तुमच्या समोर एक सानिध्य आणि सभेने सादर करीत आहोत पथनाट्य। अंदिल या रोळी सायंकाळी माझं काळी जय पाटील माझ्या हरिणीला कारभारणीला तर मित्रांनो, आपल्या पुढे आता झाली ढोलकी झाली, गाणं झालं, डब झालं, सगळं झालं, पण आमचं पथनाट्य चालू करायचं पण माझा मित्र अजून आलाच नाही। आता माझ्या मित्राला बोलवायचं म्हणल्यावर काय करावं लागते माहिती आहे का? तुम्हाला माहिती आहे का काय करावं? गाणं म्हणावं लागतं। बोलू कोण झालं गण्यार गण्यार त्याच्यापेक्षा मोठा हो मी। त्याच्यापेक्षा मोठा? आता तू नेमका आहेस तरी कोण? अबे तुझा लहानपणीचा मित्र। अबे आमच्या लहानपणी कोणाला मिशी नव्हती, कोणाला दाढी नव्हती, कोणाला केस नव्हती बे। अबे मी काय आता लहान आहो काय, मोठा झालो की दाढी मिशा आल्या, आता चष्मा लागलाय। पण आम्ही सगळे काळे, तू त्याच्यात गोरा। आम्ही लहानपणी सगळे असे काय कोण ठेवतो बघ। हे गोरे आहेत की नाहीत? हे गाव कोण आहे? अपवाद मी बी अपवादच हाव मग। आपण आहे? हा मित्रा, मला तुझी माय, तुझा बाप, तुझं खानदान कोण काही सांगते का नाही? सांगू? हा तुझ्या गावातलं, हा म्हणजे आपल्या गावातलं, आपल्या गावातलं हा झाड, कोणतं मोठं काय? लिंबाचं झाड, अच्छा अच्छा तुटकं नळ, हापसा हापसा, तुटका हापसा, ती बाजूची गिरणी हा आपण तीन घर सोडून अरे बाप बाप म्हणजे बाबराव बाबाच्या पहिल्या बाजूला दुसरं पोरगा। अरे वा वा आता काय चढतोस की काय? अरे वा बबनराव वा हा. लय मोठे झाले हो म्हणजे डायरेक्ट चड्डीतून पॅन्टी झाले। मग आता काय चढीतच राहू? नाही नाही, म्हणजे मोठे झाले हा. म्हणा। पण बबनराव मला हा. सांगा, इतक्या दिवस तुम्ही दिसले नाही, असता कुठं? मी हा मी फॉरेनला। कोण उचलू नका, कोणाचा वाजता येतो तू काय करायला झाड तोडतो। झाड का तोडतो? अरे झाड कोणतं तर माझ्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होईल ना। आणि कसा? झाड तोडून मला इकावं लागते, लागून दिल्यानंतर माझ्या घराचा संसाराचा माझा होईल ना उदरनिर्वाह। अरे तुमच्या या झाडतोडीमुळे काय काय समस्यांना आपल्याला समोर जावं लागतं माहित आहे का तुला? काय काय? हा अरे आपलं ऋतुचक्र बदललं कशामुळं? फक्त तुमच्या झाडतोडीमुळं।
बाबा अरे आपल्या पर्यावरणाचा कितीचा ऱ्हास झालाय कशामुळं कशामुळं? फक्त आपल्या झाडतोडीमुळं. बरोबर अरे सगळ्याचं किती नुकसान झालंय. अरे हवामानाचं चक्र बदललं, पर्यावरणाचाही ऱ्हास झाला, सगळं बदलून गेलं सगळं बरोबर फक्त या झाडतोडीमुळे. बापरे बाप. पण मी तर तोडणार झाड तू ऐकणारच हा, नाही, ऐकणारच नाही. तोडणार. जा तू बकळारे शहर तुला असं काय सांगणार हा. आहे. जा तू झाड तोडणारच मी. तुमच्या सारख्याची ना पोलीस कंप्लेंटच केली पाहिजे, त्याशिवाय तुम्ही ऐकणार. बाबा द्या बाहेर. अजून एकदा पी. अजून एकदा. वाजवा. वनाला तर आग लागली, आता घरापर्यंत सुद्धा आग यायला लागली. याचा उपाय आहे की नाही? अरे बाबांनो, ह्याच्यावर सुद्धा उपाय आहे. याच्यावर सुद्धा उपाय आहे. मग ह्याच्यावर उपाय म्हणजे काय आहे? काय आहे? तर ह्याच्यावर उपाय म्हणजे वन विभाग आहे. वन विभाग, ह्याच्यावर उपाय म्हणजे फॉरेस्ट ऑफिस आहे. फॉरेस्ट ऑफिस. मग कसं? कसं? तर आपण सर्वांनी हा आपल्या खिशात, हा आपल्या हातात हा एक जादू दिलेली आहे. जाब दिले म्हणजे काय? तर आपला मोबाईल फोन. हा. मग आपण काय करायचं? काय करायचं? आपल्या अवतीभोवती जर वनवा कधी पेटला, पेटला. कधी वनामध्ये आग पेटली, हा वनातले जनावर आपल्या घरी, हा. आपल्या गल्लीत, आपल्या गावात जर आले तर एक काम करायचं. काय? ते कोणतं? कोणतं? ते 1926. 1926. काय? 1926. म्हणजे 1926 1926. या नंबरवर कॉल करायचा. कॉल करायचा. म्हणजे वन विभागाचे अधिकारी हा आपल्या त्या वनवा पेटवण्यासाठी, वनवा विझवण्यासाठी, हा. त्या जनावरे जे आपल्या घरी आले, गल्लीत आले, गावात आले, त्यांना बंदिस्त करण्यासाठी हा. वन विभागाचे अधिकारी येतील येतील. आणि आपल्याला ह्याच्या समस्यातून सोडून येतील. म्हणून हे जे आग लागलेली आहे त्याच्यावर समाधान काय? समाधान काय? तर वन विभाग महाराष्ट्र सरकार. वन विभाग महाराष्ट्र सरकार. कळालं तुला? कळालं. मग आता काय करशील? 1926 या नंबरवर फोन करणार. कधी जरी कुठे जरी ओके. तर बघितलं मंडळी, अहो मंडळी, झाडतोडीमुळे आपल्याला कुठल्या कुठल्या समस्यांना पुढे जावं लागतं. अहो प्रसंगी वनवायला सुद्धा पुढे जावं लागलं आपल्याला. म्हणूनच मंडळी, झाडं वाचवणं हे आपलं कर्तव्य आहे मंडळी. म्हणूनच म्हणतो, झाडं जगवा, झाडं वाचवा. तर झाडं आपल्याला प्राणवायू देतात मंडळी. काय देतात? तर जगण्यासाठी लागतो श्वास, आणि श्वासासाठी, श्वास म्हणजेच आपला ऑक्सिजन, आणि ऑक्सिजन मिळतं झाडातून मंडळी. म्हणूनच झाडं वाचवा, झाडं जगवा. झाडं वाचवा, झाडं जगवा. आहे की नाही ना, हवामान संतुलन. हवामान संतुलन म्हणजे काय? तर 3 ऋतू असतात: उन्हाळा, हिवाळा, पावसाळा. झाडं तोडल्यामुळे आहे की नाही, कधी कमी पाऊस तर कधी अति पाऊस येतो, आणि ऊन पण जास्त तापते. मंडळी, प्राण्यांचं घर म्हणजे काय? प्राण्यांचं घर म्हणजे जंगल. जंगल, वन हे प्राण्यांचे घर आहे. तर मित्रांनो, आपण प्राण्यांचेच घर तोडलं तर मग आपलं घर कसं वाचणार? कारण प्राण्यांचं घर तोडल्यामुळे प्राणी आपल्या घरात येणार. आपल्याला जर आपलं घर वाचवायचं असेल तर प्राण्यांचं घर वाचवा, म्हणजेच जंगल वाचवा. तर मित्रांनो, झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा, झाडे जगवा. झाडे लावा. झाडे जगवा. एवढंच नाही मित्रांनो, तुम्ही बघितला, वन हे प्राण्यांचं घर आहे. झाडांमुळे हवामान संतुलन राहतं. एवढंच नाही, झाडांमुळं आपल्याला काय काय भेटतं हे सर्व आम्ही आमच्या पत्रकाच्या माध्यमातून सांगितलं. मित्रांनो, या झाडांमुळं ही जी आपल्या खालची माती आहे, त्या मातीचं संतुलन सुद्धा ह्या झाडांमुळेच होतं. कारण झाडांमुळे योग्य तो पाऊस पडतो, आणि पावसामुळं आपली शेतातली माती, आपली शेती, वृद्ध ही सगळी व्यवस्थित राहते. हे फक्त आणि फक्त झाडांमुळं. म्हणून लक्षात ठेवा, झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं वाचवा, झाडे जगवा. झाडं लावा, झाडे जगवा. वन वाचवा, जीवन वाचवा. वने वाचवा, जीवन वाचवा. वने वाचवा. जीवन वाचवा. अहो मंडळी, अहो माझा मित्र कुठे गेला की होते, सकाळीपासून त्याला बोलावलं बघा, सकाळी ये म्हणलं तर अजूनपर्यंत पोहोचला नाही घरी. कुठं असेल की? थांबा, फोनच लावतो त्याला. मन्या, हॅलो हॅलो मन्या, अरे ये की गड्या, किती वेळ लावतोस? सकाळी तुला फोन लावला. आलो इथं झाडापाशी. हॅलो, आलास मी. हो. लय झाले का तुला इन्कमिंग? गाला फोन केलता. अरे अरे, तुला त्या आपल्या मावशीने बोलवली का? फोन लावली होती ना? हो, लावला होता. हा, तिच्याच पैसे जायचं बघ आपल्याला. जायचं आहे. हा, चल मावशीला जाऊ. चल चल, मावशीकडे चालतंय. इथं मावशी. इथं आहे का?
मावशीचं घर मावशीचं घर. आलं. हा. हा अरे आता मावशीचं घर आलं आलं. आवाज येतो का? देऊ का आवाज दे. देऊ आवाज दे. मी देऊ आवाज दे ना. देतो की थांब. हा. आता बघा मंडळी कसा आवाज येतो मावशीला असा आवाज लागते मावशीला मावशी ए मावशी ए, अशा आवाजात मावशी येते की मग? मावशीला धुऱ्यावर आवाज पाहिजे. कसा बघ मी देतो. हा दे ए मावशे, अरे ए मावशे, मावशे 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 ग मावशे. आले 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 ग आया बायानं बाजूला सरका घरीच्या अंगात आलं बरका. आया बायानं बाजूला सरका घरीच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं बरका. तिच्या अंगात आलं. मावशे एवढी दमाडा घरात काय करत होतीस? अरे बापू मी दाबत होते काय? ए मेल्यानो नवऱ्याचं पाय दाबत होते रे पाय. लय डुचक्या काय काय करायला रे तू मी कशाला काय करू मावशी त्यानेच आहे खरं असं अरे बाबा नवऱ्याची सेवा केली की मेवा भेटते कोणता त्या चप्पलचा मोबाईल घेऊन दिला मला चप्पलचा? चप्पल मावशे ऍपलचं असेल. तू हा डोळ्याला हुशार आहे आयपल म्हणते आयपल त्याच आयपलच्या फोनवरून तुम्हाला सकाळी मी फोन केला होता आपण म्हणून फोन लावली मी मोठा माणूस झाला अरे डुचक्या हा. अरे पण विचारत नाहीस का कशाला फोन केला होता बघ कशाला फोन केला अरे बाबा तुम्हाला मी काल बी सांगितलं हा. होतं काय 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 सांगितलं होतं? मी विसरलो ना. अरे बाबा 1 जुलै हा. ते 30 सप्टेंबर पर्यंत हा. वन उत्सव आहे वन उत्सव हा. आणि वन उत्सव म्हणजे काय मावशी त्यासाठी तर बोलले नुसत्या खबर दोन टाइम खायचं 3 टाइम हागायचं एवढंच काम करत जाऊ नको आहे की नाही जनजागृतीची माहिती पाहिजे की नाही बरोबर आहे. म्हणून हा. 1 जुलै ते 30 सप्टेंबर पर्यंत वन उत्सव आहे आणि या वन उत्सवामध्ये आपल्याला वनाविषयी ज्या ज्या योजना आहेत हा. त्या योजना या आपल्या सगळ्या लोकांपर्यंत पोहोचतात आणि कशा पोहोचवायच्या मावशी कसं पोहोचायचं म्हणजे हे सगळ्यांनी घेऊन हा हा. या सगळ्याला मग? आणि गवळणी काय म्हणलास गवळणी कोण टाकूया गवळणी? अरे बाबा आता गवळणी येईना हा. गवळणीच्या काय सगळ्या जण लीला करायला कशा 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 लीला करायला हा, आता कशा? नुसत्या लीला करायला हा. खोबाना हलवायला हा. आणि सोशल मीडियावर चाललं हा. पण जनजागृतीचं काम कोणी करणार नाही, नाटक नाही. करायला म्हणल्यावर येईना नाही, नाही. म्हणून ते बघते का चेहरा कसा माहिती नाही गवळा चष्मीस गवळा आणि सगळ्यात मोठा गवळा बघ पांढऱ्या पाणीचा आहे पण तोंडावर जरा सुद्धा तेच नाही अशा सगळ्यांना गोळा करून मी जनजागृती करायची लय रंगारंगाची माणसे तयार केलीस ना. खतरनाक रंगरंगाची माणसं. आता मला सांगा तुम्हाला वन उत्सव म्हणजे काय माहितीये नाही बघ आता वन उत्सव अंतर्गत हा. काही योजना हा. आता तुम्ही यांना ओळखता या समोर सरपंच साहेब याला ओळखतो की नाही ह्याला आपल्या गावचे सरपंच हो लय आहेत करामती आहे सगळ्यात आधी यांच्यासाठी टाळ्या वाजवा बरोबर आता का वाजवल्या टाळ्या आहे आता तू वाजव म्हणली मी वाजवले. आहे की नाही मी हाक म्हणजे धाकटीच करे हा? अरे बाबा हे सरपंच साहेब लय हुशार हो सरपंच साहेब हो तर कोणती योजना घेतली तुम्ही वनश्री हा वनश्री योजना आणि ते काय असते मावशी वगैरे? सांगते सांगते हो मी ऐकलं यांना वनश्री पुरस्कार भेटला मला वनश्री वनश्री पुरस्कार म्हणजे काय वनश्री पुरस्कार म्हणजे जिथे जिथे मला रिकामी जागा भेटली तिथे तिथे मी महाराष्ट्र शासनाच्या वन विभागातर्फे 1000 झाडे लावली त्यानिमित्त मला महाराष्ट्र शासन वन विभाग यांच्यातर्फे वनश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आले वा, वा, वा. वाटलं की नाही? मावशी, मावशी, हे काय काम बोलली? तोता तोता आहे. बायको जशी म्हणेल तसं बोलते. वनश्री योजना म्हणजे काय सांगते सांग बरं. वनश्री योजना म्हणजे आमचे सरपंच साहेब हा. आमच्या डोंगरावर झाडे नव्हते बरं त्यांनी झाडं लावलेत हा. आमच्या शाळेत तिथे झाडं नव्हते हा. म्हणून त्यांनी झाडं लावले बरं. ते झाडं लावण्यासाठी वनश्री पुरस्कारांतर्गत आम्हाला मानधन भेटलं बरं. आम्हाला अनुदान भेटलं हा. आम्ही त्या अनुदानाचा उपयोग हा. झाड लावून हा. झाड जगवण्यापर्यंत केला हा. म्हणून आमच्या सरपंच साहेबाला वनश्री पुरस्कार मग आम्हाला तुम्हाला भेटेल का पुरस्कार? सगळ्यालाच भेटेल सगळ्याला? ज्यांनी ज्यांनी झाड लावण्यापासून ते हा. झाड वाचवण्याचं काम केले हा. अशा प्रत्येकांना हा. आपण वनश्री पुरस्कार आपल्या वन विभागातर्फे देऊ. बरं. वा 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 आता हे तर काहीच नाही या सरपंच साहेब मागं
आहे की नाही? हे तर काय सुद्धा आपली योजना आहे. अजून आहे. आता हे बघायलाच काय बोललं? हा. यानं योजना घेतली. हो पण आम्हाला योजनेचा लाभ भेटला ना. कोणत्या? जनवन विकास योजना. कोणती? जनवन विकास योजना. जन वन विकास योजना. असं आहे होय. आम्ही त्याच्या मार्फत गावामध्ये सर्व आम्ही गोळा केले. हा. गोळा करून जिथं जिथं उजाड झालं होतं आमचं माड पूर्ण झाड एकही नव्हतं. हा. हे ऊन लागायचं हा. भरपूर. मग आम्ही काय केलं, सर्व माणसाला गोळा केल्या, प्रत्येकाला झाडं गव्हर्नमेंट तर्फे झाडं मिळाली, ते झाडं मस्तपैकी माळाला लावलं. हा. मास्क हिरवगार केला. हा. सर्व गव्हर्नमेंट तर्फे पाणी, त्याला वारा, सर्व म्हणजे पैसे. झाडापासून हा. सगळं पाणी बिणी सर्व. लावून सगळं गव्हर्नमेंट तर्फे. कोणत्या योजनेअंतर्गत? जनवन विकास. म्हणजे योजनेतच खरा अर्थ. हा. जगाने वनाची केलेला विकास. विकास. वा, 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 वा. बरोबर आहे. बरोबर आहे मावशी. जलवन विकास अंतर्गत आम्ही आमचं गाव हा. एकदम फुलून टाकलं. बोलून टाकू. वा, 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 वा. हा. हिरवगार. हिरवं या फुलून. मावशी मला बी एक समस्या आहे बघ. आता काय बघ? म्हणजे बघ आता इतक्या दिवसापासून झालं हा. हा, इतक्या दिवसात माझ्या घरी कोंबड्या आहेत, हा. माझ्या घरी शेळ्या आहेत, वासरं बिसरं सगळं मग काय आहे. झालं? त्या जंगलातून दुरून प्राणी येतात. हा. कधी वाघच येते, कधी बिबट्या येते, कधी काळीच येते आणि सरळ कोंबडी उचलून नेते, कधी बकरं उचलून नेते, कधी काय उचलून नेते. लई नुकसान होते बघ. शेतीचं बी नुकसान. शेतीत होणारच आहे मावशी ते. आता थांब याच्यासाठी बी एक योजना आहे. आता वा, बरोबर बोलला. कोणती योजना आहे बापू? अरे हा. बिबट्या काय म्हणते माहित आहे? काय? बिबट्या म्हणतेत मले. हा. समजलं का तुले? हा. असं बिबट्या म्हणते. माझी याला बी रीलचं येडं लागलं. आता ते डोळणीचं बघू. पण आपण बी म्हणायचं मग बिबट्याला. हा. बिबट्याला जनावराला सगळ्याला म्हणायचं. हा. हा? शेतकरी म्हणतेत मले. हा. समजलं का तुले? हा. मग काय करायचं? काय करायचं? तर सौर कुंपण नावाची योजना आहे. त्या योजनेअंतर्गत काय होते माहित आहे का? हा. हा? तर आपल्या जे पाळीव प्राणी आहेत, हा. कोंबडी, बकरी, गाय, जे काय असतील तुझे प्राणी, हा, हा. त्याच्यासाठी तुला कुंपण लावण्यासाठी हा. मोफत योजना आहे. मोफत योजना हा, म्हणजे अनुदान भेटेल. काय तुझ्या शेतीला कुंपण केले जाते, हा. तार फुकट भेटते, हा. पोलं फुकट भेटतात, शेतात अनुदान भेटते. बरं. मग तुम्ही जर कुंपण केलं हा. तर हा. जंगली प्राणी तुझ्या शेतात येऊ शकत नाही. हा. तुझे कोंबडे सुरक्षित, तुझी शेती बस. सुरक्षित, सगळं सुरक्षित. वा, 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 वा. आणि सौर कुंपण या योजनेअंतर्गत हा. सगळं मोफत आहे. हा. वा, वा, वा. 1 रुपया लागत नाही. बघितलास माझे डोळे किती हुशार आहेत. लय हुशार आहे. हा. सगळेच डोळे हुशार दिसतात. तुला बी हुशार दिसायला. आहे की नाही? हा. हा. आमची मावशी हुशार आहे. आहे की नाही? हा. मावशी एक येतो, हे घे, पेढे घे. काय? हे घे, पेढे घे. पेढे घे. पेढे घे. हे घे, पेढे. अरे कशासाठी पेढे? माझ्या भावाला मुलगी झाली. मुलगी झाली? हा त्याचे पेढे. म्हणून तू पेढे वाटायला. हा. अरे बा, बघितलं मागोळा किती हुशार आहे. म्हणजे मुलगी झाली म्हणून पेढे, मुलगी झाली म्हणून जिलेबी, मुलगा झाला म्हणून पेढे. अरे बा, हे तर तुम्ही वाटाच आहे की नाही? पण आपण मुलगी जर झाली तर एका योजनेचा लाभ घ्यायचा मित्र, तुझ्या भावाला सांग. कोणती योजना? कन्या वन समृद्धी योजना. कन्या वन समृद्धी योजना. हा, या योजनेअंतर्गत काय करायचं? काय? आपल्याला जर मुलगी झाली हा. तर आपल्याला वन विभागातर्फे 10 झाडं मोफत भेटतात. 10 झाडं? 10 झाडं. किती? 10 झाडं. आणि त्याला पैसे लागणार. 1 रुपया लागत नाही. हा. फक्त 10 झाडं घ्यायचे. हा. आपल्याला जिथं जागा असेल, हा. अंगणात जागा असेल तर अंगणात लावायचं, हा. शाळेत जागा असेल शाळेत लावायचं, हा. डोंगरात जागा असेल डोंगरावर लावायचं. हा. आणि तिच्या नावाने ते 10 झाडं वाढवायची. वा, 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 वा. म्हणजे तिची आठवण मुक्तीपर्यंत राहील. हा, आयुष्यभर राहील. आहे की नाही? आयुष्यभर राहील. आणि कोणती योजना आहे? सुकन्या कन्या वन योजना. कन्या वन समृद्धी योजना. कन्या वन समृद्धी योजना. वा, वा, लग्न वा, झालं वा. का? हो, लग्न झालं. आता पोरगी बाळ आहे का नाही? आता काय ना, आता जोर काढतो म्हणजे. आता जर झालं हा. तर तिच्या नावाने 10 झाड लावायचे. आणि ते 10 झाडं कोणाकडनं मोफत असतात? सरकार. वन विभागाकडनं आपल्याला एकदम मोफत असतात. बरं जाऊशे. हा. माझी पोरगी 10 महिन्याची आहे, भेटतात काय मला? अरे बाबा सगळ्याला भेटतात. हा, मग घेतो मी आता 2. आणि 20 झाडं लावायची तू तर. कारण तू अंगण मोठा आहे ना. आणि पोरगी म्हणजे 10च भेटतात तू म्हणजे. असं तर फक्त 10 भेटायचा नियम आहे. हा. तुला जास्त पाहिजे असतात तर तुला जास्त द्या भेटू शकतात. वा वा, मावशी घेतो, लावतो झाडं. कारण जंगलातले प्राणी हा. यांना सुरक्षित ठेवण्याचं काम कोणाचं आहे? आपलंच आहे. फक्त जंगलाला सुरक्षित ठेवण्याचं काम प्रशासनाचं आहे की नाही? बरोबर. नाही. ही जबाबदारी आपली सुद्धा आहे. बरोबर. प्रशासनाबरोबर आपली सुद्धा जिम्मेदारी आहे बरोबर आहे. की आपण आपलं अंगण, आपलं डोंगर, आपलं घर, आपलं गाव इथं जिथं जिथं जागा भेटेल तिथं झाडं लावायचे, वनं वाचवायचे आणि आपलं घर, आपलं गाव, आपला तालुका, आपला जिल्हा नव्हे तर महाराष्ट्र आपल्याला वनयुक्त करायचा आहे, जंगलयुक्त करायचं आहे. आणि
प्रदूषण मुक्त करायचं. बरोबर आहे. आहे की नाही? आवश्यक. म्हणून म्हणतो हा. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. वन वाचवा जीवन वाचवा. वन वाचवा जीवन वाचवा. तर चला तर मंडळी, चला वाचूया निसर्ग आपुला, हरित करूया देश आपुला. महाराष्ट्र वन विभाग आहे सोबतीला, जोडूया नाते वनाशी आपुल्या. जोडूया नाते वनाशी आपल्या. जोडूया नाते वनाशी आपल्या. जोडूया नाते वनाशी आपल्या. सांगितलं. आपण झाडं लावल्यामुळे काय होतं ते बरोबर सांगितलं. आहे. आपण झाडं न लावल्यामुळे काय दुष्परिणाम होतात ते सांगितलं. बरोबर. मग आता मला सांगा हा. की आपण कोण कोण झाडं लावणार? मी लावणार. बरोबर आहे. हो. चला झाडं लावू. चला या. चला या इकडे. थांबा, मी आपण पाणी टाका, पाणी टाकतो. पाणी घ्या पाणी. तर बघितलं मंडळींनो, हे झाड लावणं खूप महत्वाचं आहे. म्हणून आपल्याला जिथे जिथे जागा भेटेल तिथे तिथे झाड लावायचं. आणि म्हणून मी म्हणतो झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. झाडे लावा झाडे जगवा. वन वाचवा जीवन वाचवा. वन वाचवा जीवन वाचवा. वन वाचवा जीवन वाचवा. वन वाचवा जीवन वाचवा. म्हणून आज आम्ही तुमच्या गावामध्ये वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे हे छोटंसं पथनाट्य तुमच्या पुढे सादर केलं. तुम्हाला नक्कीच समजलं असेल. जरी समजलं नसेल तर गाण्याच्या माध्यमातून आम्ही तुमच्या पुढे सादर केलं. अरे वृक्ष तोडबंदी नियम आणू अंमलात. काय म्हणतो? अरे वृक्ष तोडबंदी नियम आणू अंमलात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि वृक्ष तोडबंदी आणू अंमलात. आणि वृक्ष तोडबंदी नियम आणू अंमलात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. जंगल सोडून वनवन फिरती रानात. जंगल सोडून वनवन फिरती रानात. पशु पक्ष्याचा आवाज घुमतोय कानात. पशु पक्ष्याचा आवाज घुमतोय कानात. पशु पक्ष्याचा आवाज घुमतोय कानात. वृक्ष तोडबंदी आणू अंमलात. अरे वृक्ष तोडबंदी नियम आणू अंमलात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. आणि झाडे लावा झाडे जगवा गरज काळाची. जाणीव ठेवा इथे आपल्या भविष्य काळाची. जाणीव ठेवा येते आपल्या भविष्य काळाची. जाणीव ठेवा येते आपल्या भविष्य काळाची. नाही जाणार वळत जाणार तळफाची. आठवण केव्हा येईल जिरे केलेल्या सुखाची. आठवण केव्हा येईल जिरे केलेल्या सुखाची. आठवण केव्हा येईल जिरे केलेल्या सुखाची. या शाहीचे शब्द असू द्या झाडात. या शाहीचे शब्द असू द्या झाडात. आणि बदल झाला साऱ्या पर्यावरणात. 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 नमस्कार 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 मंडळींनो, हे पथनाट्य वन विभाग महाराष्ट्र शासन यांच्यातर्फे आम्ही सादर केलं. ह्या पथनाट्यामध्ये
वनाविषयी समस्या, वनापासून होणारे दुष्परिणाम, झाडापासून होणारे दुष्परिणाम आणि वन विभागातर्फे देण्यात येणाऱ्या योजना या सर्वांची सखोल माहिती आम्ही तुम्हाला सांगितलेली आहे. नक्कीच आशा करतो की आपल्या अंगणात, आपल्या गावात, आपल्या शाळेमध्ये, आपल्या डोंगरावर, आपल्या गावाच्या अवतीभोवती आपण नक्कीच आपल्या नावाने, आपल्या मुलीच्या नावाने 10 झाड लावतात आणि ह्या निसर्गाला तुमची साथ देतात एवढं सांगून आमचं छोटंसं पथनाट्य आम्ही तुमचं संपवतो आणि एक घोषणा देतो. ती घोषणा म्हणजे आमची अशी आहे, झाडे लावा, झाडे जगवा, झाडे लावा, झाडे जगवा, वन वाचवा, जीवन वाचवा, वन वाचवा, जीवन वाचवा, वन वाचवा, जीवन वाचवा. चला वाचूया निसर्ग आपला, चला वाचूया निसर्ग आपला, चला वाचूया निसर्ग आपला, चला वाचूया निसर्ग आपला, चला वाचूया निसर्ग आपला. धन्यवाद.